आता वाजले 5:45 आणि आता आम्ही निघालो शॉपिंगला चाललोय आम्ही. दिनेश आपण शॉपिंगला चाललोय ना. शॉपिंगला नाही चाललो, बाजारात चाललो भाज्या. आज गुरुवारचा बाजार असतो आमच्याकडे. मी दाखवले ना लास्टच्या 2-3 व्हिडिओ मध्ये आहे. 2 व्हिडिओ मध्ये आहेत. तर आता मग तिथेच चालू भाजी वगैरे घेऊन येतो. कारण का मिरची कोथिंबीर हे तर संपलेलंच आहे. आलं वगैरे लागतं ना चहामध्ये त्याच्यासाठी. आणि कुकरचा वॉल खराब झालाय. आणि आज मी बघ टॉप चांगला आहे का टॉप माझा. असं दाखवते वगैरे झाली. आता पूजा करायला घेतली. थोडंसं शूट करूया. पूजा करायला घेते. दुपारचे वाजले 12:15 आणि आता जेवणाची तयारी. रील्स केल्यात काहीतरी तेच घातलेलं थोडंसं स्टिक वगैरे लावले. तर रील्स करत होते. जेवण बनवते. जेवण काय बनवायचं फोडणीला भात देते. नंतर भात रात्रीचं वाजता केलेलं कोण खाणार आहे आज. तसंच ते परत संध्याकाळी वगैरे नाही. तर आता फोडणीला देते. आणि टोटोला खायला घातलं. टोटो काय आज बाहेर आलाच नव्हता. काय झालं काय माहिती त्याला. तर त्याला दिला आता खायला. आता मी फोडणीला टाकतात. 12:15 झाले काय. नाश्ता आमचा 10:30ला झालेला. 10:30 आणि रील्स टाकल्यात इन्स्टावरती. बघा, लाईक करा, फॉलो करा आणि ते पण कमेंट्स वगैरे करत जा. किती वेळा म्हणजे मी सांगते कमेंट्स करा. तुम्हाला जर माझं काय आवडत नसेल, आवडत असेल तरी करा. चांगलं वाईट, बरं वाईट काय असेल तर. व्हिडिओ आणखीन कशावरती बनवू ते सांगा. जर तुम्ही मला सांगितलं तर मी बनवेल जसं मला जमतं तसे व्हिडिओ. फक्त सांगा, तुम्ही सजेस्ट करा मी काय बनवलं पाहिजे, कसं बनवलं पाहिजे व्हिडिओ. तर सांगितलं तर बरंच होईल. ओके, फॉलो करा. फॉलो नाही, इकडे सबस्क्राईब करा आणि इन्स्टावरती फॉलो करा. कमेंट्स करा, लाईक करा आणि शेअर करा. ओके, नंतर आता त्याला बनवते की ट्राय करायचं. भात केला आणि एक भाकरी टाकते. आणि आता भाकरी टाकते. कांद्याची भाजी आहे. बाबू काय नाटक केलं तुझं. भाकरी चार वाजली. मी झोपेल म्हटलं पण जराशी झोपली. मी परत उठली. एवढं काय झोप नाही आली. तर परत संध्याकाळी उठून काय करायचं जेवणाचं. मी आता काही जास्त काय करणार नाही. आज काही यश नाहीये तर आम्हाला खिचडी चालेल. आता खिचडीच करणार आहे. मग काय करायचं. खिचडी जास्त काय करणार म्हणजे वरण भात भाजी चपाती करायचंय. म्हणजे असं काय
खिचडी खाणारा माणूस आता बोलतो खिचडी नको. अच्छा हा कंटाळे असेल तिथे खाऊन खाऊन राहील. मी विसरलीस, साऊथ आफ्रिकेला राहून कंटाळा असेल दिनेश खिचडी खाऊन. मग काय भाकरी करू का चपात्या करू संध्याकाळी? मी असं बोलायचं नाही, काय करायचं ते कर. म्हणजे मी करणार आहे, विचारलं तर करायचं ते कर. मला काय, मला टाइम भेटला तर कसं बाजारात जायचं, तर बाजारात मी आल्यावर बघूया काय करायचं. असं कंटाळायला लागलं, बोर झालं मला, बोर घरात राहून राहून आता मी बोर झाले. काय करायचं, काय करायचं, काहीतरी काम केलं पाहिजे. घरातलं सगळं काढून धुवायला घासायला काढलं पाहिजे असं वाटतंय मला. बोर झालं आज खरंच मला बोर वाटत. आज यश पण नाही आमचं. यश आता किती दिवस झाले काय माहिती असं येणार नाही. कंटाळा येते मला, असं आळस येते, आळस बाहेर तर असं मस्त पक्षी फिरतात असं वाटतं ना आपलं लाईफच नको, त्या पक्ष्यांसारखंच पाहिजे. मस्त मन सोबत कुठेही फिरा, कोण विचारायला नाही, काय नाही. मस्त जायचं, आपापलं खायचं, घरट्यात जाऊन बसायचं, मनात वाटेल तिकडे उडा. मनात जेवण वगैरे झालं, हंडी आणि एक दिवस आमचा बंद होता ना, दिनेशने बटन लावलं, फॅन पण झाला. दिनेश आल्यापासून माझी किती 3 कामं महत्वाची होती, 3 ते 4 तर त्याने केलेली आहे. तसं आता एकदाच फॅनचं तर आताच झालेलं, पण बटन झालं तसं फॅन लावलं किचन मध्ये. तो किती दिवस आताच पडले, नळ तुटलेला तो लावून काय केलं बघा. हा माझा ट्रायपॉडच आहे ना, त्याला एक स्पून होता तो त्याने लावून दिला. ही सगळी कामं जी छोटी छोटी कामं, छोटी नाही आपल्यासाठी मोठीच येते, तर त्याच्यासाठी छोटी 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 सगळी त्यांनी घेतलेली. तर आल्यावर म्हणजे थोडी हेल्प होती त्याची, बरंच हेल्प होती. फिल्टर भरायचं आपलं, फिल्टर लावते भरायला. आताच लावते ना, आता परत पाणी गेलं तर वाट लागते. चला फिल्टर लावून मग संध्याकाळी एखाद्या दिवस बाजारात जाऊन फक्त जरा ठीक करूयात. डाव्या साईडला डोकं केलं तर करायची मला कंटिन्युअसली खूप वेळा झाली. खायची जाते पण होते, मे बी झोपल्यावर पण ते एडिटिंग वगैरे करून मी खूप टाइम जातो त्याच्यासाठी. प्रमाणे सगळ्यांनी बरं पण होतं सकाळी. आता जरा झाडू बिडू मारते, फ्रेश आंघोळी करून नंतर मग जाऊया बाजारात. 5:30ला जाते दिनेश, मी 5:30-6ला जाऊ आणि मग आधी चहा करते. मी बोलते लोकांना शेंबड माझ्या नाकाला, मला बोलत ह्याच्यासारखं मोबाईल घेते आणि स्वतः काय करते आधीच मोबाईल मधला मला किती टोम निवाळली, पण हे समजत नाही का आता मी करते कशासाठी करते हेच समजत नाही. आता काय करणार, काय सांगणार आहे लोकांना. माझं तर डोकंच मॅड होऊन जातं खरंच. अडाणी लोकांना एकदा तरी सांगितलं ना तरी त्यांच्या लक्षात राहतं, पण सुशिक्षित लोकांना किती समजवलं ना तरी पण पालत्या पाणीच. काय होईल माझ्या युट्यूब चॅनलचं माहिती नाहीये, कधी बंद पडेल सांगता येत नाही. जेवढी हिंमत आहे तेवढी लावते चालू ठेवायची. वाटलंच नंतर मग बघूया, कारण का
असं सारखं बोलून बोलून कसं माणसाला पॉझिटिव्ह बोललं तर काय नाही वाटत, निगेटिव्ह सारखं बोलत राहिलं ना तर बरं नाही वाटत. बघूया काय होईल. वगैरे केली वाजली 5:30 वाजले. पण घेतला तयारी करून घेऊन घरात येऊन बसलो आता. जायला तयार. आता वाजले 5:45 आणि आता आम्ही निघालो शॉपिंगला चाललोय आम्ही. दिनेश आपण शॉपिंगला चाललोय ना? शॉपिंगला नाही चाललो, बाजारात चाललो भाज्या. आज गुरुवारचा बाजार असतो आमच्याकडे. मी दाखवले ना लास्टच्या 2-3 व्हिडिओ मध्ये आहे, 2 व्हिडिओ मध्ये आहेत. तर आता मग तिथेच चालू जात भाजी वगैरे घेऊन येत, कारण का मिरची कोथिंबीर ते तर संपलेलं, चहाला वगैरे लागतं ना चहामध्ये, त्याच्यासाठी. आणि कुकरचा वॉल खराब झाला. आणि आज मी बघ टॉप पण चांगला आहे का टॉप माझा, असं दाखवते. दुसरी गेला पिशवी खाकी कलरची. चला मी चाललोय. काय बंद करू गरम होत, आमचा चालूच ठेवू. हा घेतला चष्मा घेतलाय. चलो आता पोरं कशी खेळते. फिरून फिरली लागणार त्याच्यातूनच आहे ना. मोठे मोठे आंबे आहेत त्याला, किती मोठे. माणूस तर निवांत बसलेला, निवांत बसला इथे. निवांत झाडीच. बोरं पण नाही इथं, बोरं किती असतात. ह्या वर्षी बोरं नव्हती आला त्या झाडाला. आता ही पडतील माहितीये का, कितीतरी जांभूळ आलं तर ते बघ इथे पडलं. हा एक जांभूळ पडलं. जांभूळ पडलं तर ते घाण झाले. आता जर झाडावरून पडलेलं. आणि नेक्स्ट टाइम मी खाणार ते जांभूळ, थोडं गोड आहे. भट्टी ती चुना भट्टी नाहीये, ती आपली विटांची भट्टी आहे. विटा बसल्यात बघा कशा, त्याच्यातून आग लावतात. काढले वाटतं, ताडच आहेत. शॉर्टकट. मी तेच बोलत होती, मग इथून घेऊन तिकडे जाऊया. वजन घ्यायचं, ते वजन काय एवढं घ्यायचंच नाही आपल्याला, नेमक्याच भाज्या घ्यायच्यात आता. ते बघ टोमॅटो आणि टोमॅटो घेऊया.
तर मग ताड लागले, ताड 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 ताड. दिनेश बघितलं का वरती? कुठे? एक किलो कर. हा 1.25 किलो नको घेऊ. बघायचे लिंबू कसे दिले? लिंबू कसे दिले? 20 रुपये. 50 ते जमच चिकन जाते आई. बाजारात फिरतोय खरं. ओके मिरच्या घ्यायच्या तिथे. इकडून बघितलंच ना आपण, तरी लवकर आलोय. गर्दी नाही एवढी, नाही एवढी गर्दी होईल इथे तुला चालता पण येणार नाही, एवढी गर्दी आहे बघ. गुरुवारचा बाजार, नागपुरीचा गुरुवारचा बाजार. इथे ब्रा पॅन्ट हे ना. हा चिप्स घ्यायचे, गवळा घ्यायचा होता ना. जवळ्याचं काय माहिती आता, तो जाम महाग लागला आहे. एक म्हणजे सेम साईज असते ना, काय हे नसतं ना, वेगवेगळं असतं. आपलं कितीच आहे? मोठा एक छोटा, दोनच असतं ना, मोठा छोटा असंच. बरंच कुकरचा वॉल घेतलाय, बघू दे कसा ठेवला. लावूया घरी जाऊन, आहे ना. अशा हा वॉल आहे. छोट्या कुकरचा होता माझ्या, 2 कुकर असेच पडलेत. आता एक सध्या तरी चालू करते मी. कुकर कुकर नाही आणलाय मी, यांना लावून घ्या. मी व्हिडिओ काढ. चाललो आम्ही हे फर्निचरचं इथे मस्त. आधी इकडे तो बाजार भरायचा गुरुवारचा, जो आपण गेलेलो होते, पण आता तिकडे भरतो. कारण का इथे आता हे जे मॉल वगैरे झाले आहेत ना, त्या लोकांनी आता इथे दुकानं टाकलेत. ते बी फूड मॉल आहे बघा ते इथे. हा इथे ती लोक गेले. आधी त्या साईडला सगळा बाजार भरायचा, इकडे असायचं. बिझनेस एक साईडला आणि वाईन शॉपचा बिझनेस एक साईडला. त्याचं लायसन भेटलंय ना. वा, चांदी नाही, सोनं सोनंच आहे. दाखवते किती गर्दी असते, एनी टाइम गर्दी. हे वाईन शॉप आहे, नेहमी गर्दी असते, नेहमी नेहमी, है ना. वा 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 वा. कुठे? ते कसलं झाड आहे सांगा मला. हे मला, मी आजच एवढ्या दिवसात आजच बघितलं. हा फुलं आहे का त्याला? केलंय सेटिंग मध्ये. अरे देवा, बंदच होत. हे झाड कसलं आहे? बघा संध्याकाळचा व्ह्यू. संध्याकाळचे म्हणजे वाजलेत किती माहिती का? आता 7:30 वाजले असतील. बरोबर किती वाजले दिनेश? बघ 7:30 7:30 7:15 झाले असतील. आणि तेव्हाच हसी 7:20 बघितलं बरोबर आहे ना. हम दोनों तो प्रेमी दुनिया छोड़ चले. दुनिया छोड़ चले. दुनिया छोड़ चले. टाटा बाय बाय जिंदगी. झंडू जिंदगी झंडू. बरोबर 7:15 झाली. किती वाजता गेले? 6ला ना. 6 साडेसहाला गेलेलो. आता
चेंज करते आता धुमली काही झाली मी किचन मध्ये स्वयंपाक करायला. किचन हॉल हे चालू काय नाही बाहेर गेली किंवा थोडं फॅनचा आवाज येत असेल तेच मोठा ना कारण मला खूप घेऊन येतो आता काय येणार नाही का कुकरचं हे वॉल केलेलं आहे ना तो आणला दिनेशने लावला आता मी छोटा कुकर लावू शकतो भाजी करते तर जास्त काय नाही दिनेशने काय 2 वडापाव दिले माझा एका वडापावमध्ये होऊन जातो गरम गरम तिथेच खाल्ला आणि आता खिचडी करायची तर खानदेशी पद्धतीची खिचडी नाही आम्हाला नाही येत. आता मी फक्त आलं लसूण टाकून साधी खिचडी हा ओके थोडंच करते जास्त नाही करत. साहेबांची ऑर्डर आली आहे जास्त नको थोडंच करायचं. आधी भाजी लावून घेतली कारण का भांडी किचनवरती असं मला जमतच नाही बाकी काय म्हणतो माझे सबस्क्रायबर थँक्यू ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे कारण का सबस्क्रायबर माझे एक का होईना पण वाढत आहेत छानपैकी. आतापर्यंत माझे सबस्क्रायबर झाले आहेत 157 नाही 158. मी खुश आहे की तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट करताय हळूहळू का होईना करताय तर मला माहिती आहे कुठलंही काम सावकाशच होणार आहे लगेच फटाफट होणार नाही. एक मिनिट आणि हे सोशल मीडिया आहे त्याच्यावरती तुम्हाला फेमस तर व्हाल. फेमस कोण करतं माहिती का जास्त जी घरातली लोक असतात तेच फेमस करतात जास्त नुसतंच फेमस करतात सबस्क्राईब करणार नाही मागून ठीक आहे चांगली गोष्ट आहे. तुम्ही मला सबस्क्राईब करतात मला खूप आवडलं आणि त्याच्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू. हळूहळू तो होईना सबस्क्रायबर माझं वाटतंय मी खूप खुश आहे बाबा. काही असू दे लाईफमध्ये मी कुठलं डिसिजन घेतलं तर ते डिसिजन योग्यच आहे मला वाटतं. काही प्रॉब्लेम नाही आहे. दिनेशने मस्तपैकी एक्झॉस्ट फॅन पण लावला ते एक मला खूप बरं पडलं एक्झॉस्ट फॅनचं. मी आता इथे ठेवते मोबाईल बसेल का पडेल नाही बसणार. अच्छा दूध लावलंय आता शिट्ट्या होतील पटापट. आता बघूया कशा होतील कसं असं होतं.
काचेचा ग्लास आणि स्वच्छ पाण्याने आणि हे मी लिंबू आणलेले तर मी लिंबू एकच टाकायचं एकच किचन मध्ये ठेवून बघेल चांगलं असतं फ्रेश असतं बांधून तसे पहिला ठेवते मी तिथं काय बोलते दाखवून ते लिंबू बाहेरच ठेवायचे असतं की ह्या लिंबाचं काय करू हे म्हणजे बिलबिलीत पण नाही झाले काहीच नाहीये भांडी घासायला होते हा देवाची असतात ना भांडी तर ते शिकली होईलच तर अशा तऱ्हेने आज आम्ही बाजारात गेलेलो बघितलं तुम्हाला तुम्ही बघितलं तुम्ही दाखवलं तुम्हाला तर बाजारात जास्त काय घ्यायचं हाच हा कोथिंबीरची जुडी एवढी महाग होती ना अक्षरशः 40 रुपयाला जुडी होती छोटी एवढीच असेल जास्त पण नव्हती भाज्या खूप महाग होत्या आणि हे आंबे मला चुकायला खूप छान वाटतं पाडाचे आंबे होतात ना ते चुकून चुकून खायचे हे मला खूप आवडतं 20 रुपयाला वाटतं घेऊन येत किती येत होतात माहिती का 15 आंबे 14 होते एक्स्ट्रा टाकतात 15 आंबे छोटे छोटे पण मस्त वाटतं ते सुकवलं माहिती का आम्ही वाशिंदला होते ना वाशिंदला नाही आसनगाव गावचं काय बोल कोणतं गाव रे तिनेच आम्ही आसनगावला आम्ही होतो ते कुठलं गाव सापगावला तिथे असे आंबे यायचे विकायला आम्ही घ्यायचो ते मस्त एक जांभूळ कधीच नाही खात ते झाड आहे ना मध्ये तुम्हाला दाखवते मी नेहमी त्या झाडाचं एक म्हणजे माझ्या समोरच जांभूळ पडलेले होते माझ्यासमोर पडलं तर मी खाली खरंच गोड होते जांभूळ म्हणजे एवढी छान होते ना पण मस्त तर अशा तऱ्हेने आपला आजचा ब्लॉग झालेला आहे खिचडी होती काय नाही जेवायचं नंतर पाणी बिंडी घासून झालं का झोपायचंच आहे तर अशा तऱ्हेने तुम्हाला मी दाखवलंय आज आम्ही गेलो बाहेर बघूया उद्या काय होते उद्याला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आणि माझे व्हिडिओ बघा इम्प्रूव्हमेंट होतंय का माझ्यात ते सांगा हळूहळू होईलच तर त्याच्यासाठी आता मला जास्त काम पण करावं ऍक्च्युली ना एडिटिंग करून ना मला झोप नव्हती म्हणजे झोप येत होती पण एडिटिंगच करत होती मी तर सकाळी मला अशी चक्करल्यासारखं होत होतं या गोष्टी त्यांना असं चक्कर यायची मला लवकर उठलीच नाही डायरेक्ट 8:30ला उठली असं झालेलं आज तर सगळी मेहनत तुमच्यासाठीच आहे तुम्ही माझे ब्लॉग बघतात आणि खरंच जे माझे ब्लॉग बघतात त्यांच्यासाठी मी खूप आभारी आहे त्यांची खूप आभारी आहे धन्यवाद त्यांना खरंच असेच ब्लॉग बघत नाही लाईक करा सबस्क्राईब करा ओके बाय टेक केअर उद्याच्या ब्लॉग मध्ये आपण भेटूया ओके बाय अरे नाही ना